उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे, ये तो है तपती ज्वाला, आग में क्या झोंकेंगे। उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे, ये तो है तपती ज्वाला, आग में क्या झोंकेंगे। बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा, उदय होगा, उदय होगा, रोके ना रुकेगा, उदय होगा, उदय होगा, अंबर भी झुकेगा, उदय होगा। Dr. Vijay Babasaheb Morare, a distinguished professional in the field of civil engineering, holds a BE in civil engineering and an MTech in structures. His exceptional contributions to the industry have earned him prestigious accolades such as the Maharashtra Udyog Bhushan Puraskar 2022 and Maharashtra Ratna Puraskar 2023. Dr. Morare's remarkable achievements also include an honorary doctorate from the Institute of Entrepreneurship and Management Studies, ACDT, in the USA. Notably, he was recently honored with the 30 Under 30 Glaze Iconic Award India 2023, further solidifying his reputation as a trailblazer in architecture and construction. So please welcome Dr. Vijay Morare sir with a round of applause. Please request Dr. Neeraj Agrawal sir to felicitate Dr. Vijay Morare sir with a bouquet of flowers. नमस्कार, मी डॉक्टर ER विजय मोराळे आज या ठिकाणी उपस्थित आपले अग्रवाल सर आणि तुम्ही उद्याचे सगळे यंग एंटरप्रेनर। आज मी तुम्हाला एंटरप्रेनरशिप वरती काही माहिती देण्यासाठी आलेलो आहे आणि त्या तुम्ही एकदम जवळून व्यवस्थित ऐकून त्या कुठेतरी तुमच्या फ्युचरच्या लाईफ मध्ये इम्प्लिमेंट कराव्यात असं मला वाटतं आणि सर्वांनाच वाटतं। ऍक्च्युली मी तुमच्यासारखाच मिडल क्लास फॅमिलीतून आलेलो आहे, असं माझं काही खूप स्ट्रॉंगली बॅकग्राऊंड नाहीये की मी खूप मागचे 4-5 पिढी फुल स्ट्रॉंगली हे करून मला संपत्ती देऊन गेलेत आणि मी पुढे एंटरप्रेन्योरशिप जर्नी मध्ये आलो आहे। तर माझं मूळ गाव हे उस्मानाबाद म्हणजेच मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वडजी हे आहे आणि मी सध्या म्हणण्यापेक्षा मी मागच्या 25 ते 27 वर्षापासून पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी राहतो। ऍक्च्युली माझ्या वडिलांना त्यावेळेस जी राहण्यासाठी किंवा एक जगण्यासाठीची ज्या गोष्टी रिक्वायर्ड होत्या त्या त्यांना भेटल्या नाहीत, त्यामुळे ते पुण्याला स्थायिक झाले आणि पुण्याला स्थायिक झाल्याच्या नंतर त्यांनी छोटी सुरुवात करून एक छोटंसं एक सुरुवात घर बनवलं। मग ते बनवत हळूहळू त्यांनी आमचं शिक्षण एक प्रायमरी स्कूल मध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये केलं। त्यांनी त्यांच्या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने कंप्लीट केल्या, पण तिथून पुढचा पार्ट आपला स्वतःचा आहे की आपण पण कुठेतरी हातपाय मारले पाहिजे, आपण पण कुठेतरी एक स्वतःचं फ्युचर घडवलं पाहिजे। पॅरेंट्स वरती डिपेंड न राहता आपण काहीतरी केलं पाहिजे, ह्या उमेदीने मी ह्या एंटरप्रेन्योरशिप जर्नी मध्ये आलो। ऍक्च्युली माझं 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तिथून पुढे गायडन्स नसल्यामुळं करिअर गायडन्स, जसं की आताच्या मुलांना 5वी ते 10वी पर्यंत करिअर गायडन्सचे स्पेशल क्लासेस आहेत, पण ज्यावेळेस माझी 10वी किंवा 10वी 8वी 9वी जे काय झालं त्यावेळेस मला करिअर गायडन्सचा काही सीन पण माहित नव्हता। जसं आज तुम्हाला करिअर गायडन्स किंवा करिअर डेव्हलपमेंट सेंटर हा एक पार्ट तुम्हाला सांगतोय की तुम्हाला उद्या फ्युचर मध्ये काय करायचंय, तर त्यावेळेस मला त्या करिअरच्या काही गोष्टी मिळाल्या नाही, त्यामुळे मी जो फ्लो चालू होता त्या फ्लो मध्ये मी ऍडमिशन घ्यायचं ठरवलं 10वीच्या नंतर आणि 10वीच्या नंतर काही एवढे स्ट्रॉंगली मार्क नव्हते, फर्स्ट डिस्टिंक्शन 65% 10वीला मार्क पडले होते। ते झाल्याच्या नंतर फ्लो नुसार मी जसं की बाकीचे स्टुडंट ऍडमिशन फॉर्म भरायचा तसं मी ऍडमिशन फॉर्म भरायला मला माझ्या 2-3 मित्रांनी सांगितलं की आम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेतोय। म्हटलं हे मी विचार केला की हे फर्स्ट डिस्टिंक्शन वाले विद्यार्थी आहेत, हे डिप्लोमाला ऍडमिशन घेतात, तर आपणही डिप्लोमा जरी आपल्याला मार्क कमी असतील तरी आपणही डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ।
ह्या हेतूने मी त्यांचं बघून डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन ज्यावेळेस प्रोसेस स्टार्ट होती त्यावेळेस जर तो मेल कॅन्डिडेट असेल तर तो फॉर्मही तो सायबर कॅफेवरच फिलअप करायचा. हा, तुमच्यासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल हे 3 ऑप्शन आहेत. आपण तिन्हीचा फॉर्म भरू, ज्याच्यात तुमचा नंबर लागेल तिकडे तुम्ही करा. मलाही फक्त डिप्लोमा हा वर्डच माहित होता, पण डिप्लोमाच्या मागे 5-6 ब्रँच असतात ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. आणि त्यांचा सेट क्रायटेरिया, मुलांना डिप्लोमा जर करायचा असेल मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मुली असतील तर ENTC किंवा कॉम्प्युटर IT. हा म्हणजे स्टँडर्ड फॉर्मॅटच टाकला होता की असं आलं तर असे फॉर्म फिलअप करायचे, स्टँडर्ड प्रोसेस. मग त्या प्रोसेसनुसार माझा फॉर्म भरला गेला आणि पहिल्याच कॅप राऊंडला मला पुण्यामध्येच माझ्या घराच्या जवळच एक कॉलेज मिळालं. आणि ते फील्ड मला म्हणजे जे माझं फील्ड आहे ती मेकॅनिकलची मला मिळाली. मी काही विचार न करता ऍडमिशन घेऊन टाकलं. ऍडमिशन घेतल्याच्या नंतर दहावीत एवढं स्ट्रॉंगली इंग्लिश वगैरे काही कम्युनिकेशन नव्हतं. मग त्याच्यामुळं पूर्णपणे सिलेबस हा तुमचा इंग्लिश मध्ये आला डिप्लोमाच्या बेसला. आणि हा सिलेबस जो इंग्लिश मध्ये आला त्यामुळे माझे इंग्लिशचे भरपूर वांदे होते, त्यामुळे मी अडचणीत आलो. पहिल्या सेमिस्टरला माझे 5चे सब्जेक्ट वाईडी पडले. वाईडी पडल्याच्या नंतर मी खूप निराश झालो. मी विचार केला आपल्याकडून होणार आहे का नाही. मला बऱ्याचशा माझ्या मित्रांनी टोपणे मारले, अरे तुझे पहिल्या सेमिस्टरला 5चे सब्जेक्ट गेले, तू काय पुढे करणार, तू आता डिप्लोमा सोडून दे, तू काहीतरी वेगळं कर, 11वी-12वी कर, आर्ट, कॉमर्स, सायन्स. पण मी तिथं पण हार मानता मी विचार केला नाही, मी काहीतरी करल. हा विचार घेऊन मी फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरला आलो. सेकंड सेमिस्टरला माझ्याकडे रेग्युलरचे 5 सब्जेक्ट आणि बॅकलॉगचे 5 सब्जेक्ट हे माझ्या डोक्यावरती होते. ऍक्च्युली जोपर्यंत माझा डिप्लोमा पूर्ण झाला नाही हे 5 सब्जेक्ट कंटिन्यू माझ्या डोक्यावरती राहिले. ह्या सेमिस्टरचे 5 निघले की पुढच्या सेमिस्टरचे 5 डोक्यावरती राहायचे. म्हणजे टोटल प्रत्येक सेमिस्टरला मी 10 सब्जेक्ट अभ्यास करायचो आणि 5 सब्जेक्ट क्लिअर करत चालायचो. आणि त्यात इव्हन थर्ड इयरला अशी केस आली की थर्ड इयरला माझे 5च्या 6 सब्जेक्ट बॅक राहिले. मग त्यावेळेस मी वाईडी पडत होतो, पण त्यावेळेस त्यांची जी स्कीम असते गव्हर्नमेंटची ती स्कीम स्कीमची ही स्कीम काहीतरी झाली. मग त्या केस मध्ये गव्हर्नमेंट असं घेते कुठल्याच मुलाला नापास करू नका, त्याचं वर्ष वाया घालू नका, त्याला पुढे कंटिन्यू करू द्या, फक्त त्याला पेपर देता येणार नाही. जर त्यांनी 5 सब्जेक्ट क्लिअर केले तरच त्याला पेपर देता येणार. मग ह्या स्कीम मध्ये माझा नंबर लागला. नंबर लागल्यानंतर मी फर्स्ट सेमिस्टर थर्ड इयरचं पेपर न देता फक्त थर्ड इयरचे अभ्यास शिकून घेतला फक्त कॉलेजमध्ये लेक्चरला बसून, पण मला पेपर नाही देता आले. थर्ड इयरच्या लास्ट सेमिस्टरला बॅकलॉगचे 6 आणि थर्ड इयरचे टोटल पेपर, म्हणजे हे सगळे टोटल पेपर, कारण कॉन्फिडन्सच एवढा आला होता की मी प्रत्येक वेळेस 10 सब्जेक्टचा अभ्यास करायचो. हे करत करत मला बॅकलॉगचे थर्ड इयरच्या पहिल्या सेमिस्टरला 6 सब्जेक्ट देता आले, त्यातले 5 क्लिअर झाले, एकच बॅक होता. म्हणजे टोटल मी थर्ड इयरच्या लास्ट सेमिस्टरला एवढा कॉन्फिडन्स होता की मी 11 सब्जेक्ट काढले एकाच वेळेस. डिप्लोमा कंप्लीट झाला. डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर सेम मेकॅनिकल फील्ड असल्यामुळे विचार केला की आपण आता काय करूयात, जॉबच्या शोधात जाऊया. जॉब करत करत आता कॉलेज करूया. आपल्याला आता बाहेर म्हणजे जास्त शिकलं तरी काय आता दिसत नाही की बाबा तुला काहीतरी फ्युचर मध्ये भेटल. मग ह्या पर्पजने मी जॉब शोधायला चालू केला. मी पुण्यातील सगळे MIDC फिरलो. चाकण असेल, भोसरी असेल, हडपसर असेल, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक कंपनीत रिझ्यूम दिला, पण कुठल्याच कंपनीतून मला बोलवलं नाही जॉबसाठी. मग जॉबच्या पण माझ्या आशा पूर्णपणे निघून गेल्या. मग त्याच एक ड्युरेशन मध्ये वेळ अशी होती की ऍडमिशन कुठेतरी घेणं कंपल्सरी होतं, म्हणून मी इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला डायरेक्ट ऍडमिशन घेऊन टाकलं. डायरेक्ट ऍडमिशन झाल्यामुळे मला तिथं जास्त काही अडचण आली नाही ऍडमिशनला. पण मला काहीतरी जॉब करायचा होता, मला काहीतरी अर्निंग स्टार्ट करायचं होतं. ह्या पर्पजने मी जॉबच्या शोधात होतो, पण जॉब काही मिळत नव्हता. पण योगायोगाने त्या ठिकाणी असं झालं की आमच्या घराचं बांधकाम निघालं आणि ते बांधकाम करण्यासाठी मला वडिलांनी सांगितलं की आपल्या घरासाठी एक आर्किटेक्ट शोध की ते आपल्या घराचं प्लॅन वगैरे बनवून देतील. मग ते बनवण्यासाठी मी जनता करून एक आर्किटेक्ट शोधले. ते आर्किटेक्ट आले, त्यांनी मेजरमेंट्स वगैरे घेतले, इनपुट सगळे घेतले आणि सांगितलं की तुमचा प्लॅन 2 दिवसात करून देतो. पण जसं आपली मराठी माणसाची संस्कृती, बाहेरचा माणूस वगैरे आला त्याला चहा पाणी देणं, थोडं व्यवस्थित बोलणं, त्या हेतूने त्यांनी मला म्हटले, विजय तू काय करतोय सध्या, तुझं कम्युनिकेशन मला चांगलं वाटलं. त्यांनी जस्ट एक क्वेश्चन केला, तू काय करतोय सध्या. मी त्यांना म्हटलं सर माझा डिप्लोमा मेकॅनिकल झालेला आहे आणि जॉब शोधतोय आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन पण घेतलेलं आहे. ते म्हटले जर तुला पॉसिबल असेल तर तू माझ्या ऑफिसमध्ये बसू शकतोस, तुला जर काय डिझाईन किंवा ड्राफ्टिंग रिलेटेड येत असेल तर.
योगायोगाने असं होतं की त्याच्या 6 महिन्यापूर्वी मी ऑटोकॅडचा कोर्स केला होता. मग त्या ऑटोकॅडच्या कोर्सच्या बेसिसवरती मी त्यांच्या ऑफिसला जायला लागलो. थोडंफार इनिशियली ड्राफ्टिंग शिकायला लागलो, कसे प्लॅन बनवतात, काय करतात, इनिशियल लाईन मारणं हे तिथून मी शिकलो. जरी मी कोर्स केलेला होता पण कोर्समध्ये मला एकदम असा प्रोडक्ट कुठला नव्हता की तो शिकायचा आहे. मग मी त्यांच्या ऑफिसला वर्षभर जॉब केला. त्या जॉबमध्ये मला एवढा कॉन्फिडन्स आला की मी आता स्वतः प्लॅन बनवू शकतो. एवढा मला 1 ते 1.5 वर्षामध्ये अनुभव आला. अनुभव आल्यानंतर मी विचार केला, अरे आपलं इंजिनिअरिंग चालू आहे ते मेकॅनिकल मध्ये चालू आहे, आपण जॉब करतोय ते सिव्हिल मध्ये करतोय किंवा आर्किटेक्ट फील्ड मध्ये करतोय. आपण कुठेतरी काहीतरी एक चांगला स्ट्रॉंग डिसिजन घेतला पाहिजे ज्याच्यात आपण प्रॉपर करिअर करू शकतो. आणि मला मेकॅनिकल हे असं पर्पजली मी ऍडमिशन घेतलं नव्हतं, ते मला मार्केटचा फ्लो बघून किंवा विद्यार्थ्यांचा फ्लो बघून मी ते ऍडमिशन घेतलं होतं. पण माझा इंटरेस्ट कळला की हा सिव्हिल मध्ये आहे. मग मी सेकंड इयर कंप्लीट केलं इंजिनिअरिंगचं. त्याच्यानंतर मी थर्ड इयरला आलो. पण मी विचार केला की आता माझं 1 वर्षात एक बाजूने विचार केला की माझं 1 वर्षात ग्रॅज्युएशन कंप्लीट होतंय. आणि जर मी विचार असा केला की बाबा जर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तर मला मेकॅनिकलचा बेस घेऊन आयुष्यभर काहीच भेटणार नाही, तर आपण काहीतरी इथं स्ट्रॉंग डिसिजन घेतला पाहिजे. तर त्या ठिकाणी मी इंजिनिअरिंगचं 3rd इयरचं मेकॅनिकलचं ऍडमिशन ड्रॉप आउट केलं आणि परत फ्रेश सिव्हिलला 2nd इयरला ऍडमिशन टाकलं. आणि मग तिथून माझी 2nd इयर कंप्लीट झालं आणि हा आर्किटेक्टचा जॉब मी कंटिन्यू चालू ठेवला होता. तिथं मला 2 वर्ष स्ट्रॉंग अनुभव आला. मग तो अनुभव आल्यामुळं आणि माझं इकडचं इंजिनिअरिंगचं 2nd इयर कंप्लीट झालं. ज्यावेळेस मी 3rd इयरला आलो त्यावेळेस मी असा डिसिजन घेतला की मी आता कुठेतरी स्वतःचा स्टार्टअप केला पाहिजे. म्हणजे तुमचा 1-2 वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला एवढ्या काही गोष्टी करून देतो की तुमचा कॉन्फिडन्स 0 to 100 घेऊन जातो. तर ते केल्यामुळे मला असं वाटायला लागलं की आपण कुठेतरी स्वतःचा स्टार्टअप केला पाहिजे. मग स्टार्टअप करण्यासाठी तर आपल्याकडे जास्त काही भांडवल नव्हतं. तर मग आता ह्याच्यात करायचं काय? तर वडिलांनी डिसिजन घेतलं होतं की आपण आता प्लॅन तर केलेला आहे तर आपण लोन काढू आणि घर बांधूया. एक्सटेन्शन म्हणजे ग्राउंड फ्लोअर होता आमचा पहिला, फर्स्ट फ्लोअर करायचा होता. मग त्या इंटेन्शनने आम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टर शोधायला चालू केले. पण नंतर वडिलांना मी कन्व्हिन्स केले की आपण काय करू, आता मी सिव्हिल इंजिनियर बनतोय आणि मला आता अनुभव आहे बेसिक, तर आपण आपलं स्वतःचं घर स्वतःच बांधूया. ह्या गोष्टीमध्ये माझ्या वडिलांनी मला चांगली साथ दिली. ते म्हटले ठीक आहे तू म्हणतोय तर करू. मग ह्या लोनची जी काही बेसिक अमाऊंट होती त्या अमाऊंट मधून आम्हाला आरसीसी कॉन्ट्रॅक्टरला काही अमाऊंट देणं होतेच. मग आम्ही असा विचार केला की आपण काय करू, त्याला जी अमाऊंट पे करायची त्याच्या अमाऊंट मध्ये आपण आरसीसीचं मटेरियल आणू. मग इनिशियल मी स्वतःच्या घराचं आरसीसीचं काम मी स्वतःच कंप्लीट केलं आणि तिथून मग माझा अजून कॉन्फिडन्स एक स्ट्रॉंग झाला. मी माझ्या घराचं बांधकाम करू शकतो तर मी नवीन येणाऱ्या कुठल्याही क्लायंटचं काम करू शकतो. तोपर्यंत मला माझा एक्सपिरियन्स भेटला होता. माझी मागून 1 वर्षामध्ये डिग्री कंप्लीट होणार होती. म्हणजे तुम्हाला जर कुठली गोष्ट स्टार्ट करायची असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीला कंप्लीट होईल आणि मग ते करेल हे करण्यापेक्षा जर तुम्हाला वाटतं तुम्ही करू शकताय तर तुम्ही लगेच स्टार्ट केलं पाहिजे. तुमचा पेपर तो मॅटर नाही करत की तुमची डिग्री आहेच का. तुमचा कस्टमर तुम्हाला नाही विचारत किंवा क्लायंट तुम्हाला नाही विचारत की तुमची डिग्री आहे का, मगच आम्ही तुम्हाला काम देऊ. तुमचा कस्टमर तुमच्या कामाची क्वालिटी आणि तुमचं काम बघून तुम्हाला काम देतो. मग ते करत असताना मग आमच्या घराचं पहिलं काम केलं. मग आजूबाजूच्या लोकांनी अप्रोच केलं, आमचं काम करा. असं करत करत मी आज जवळपास 500 प्रोजेक्ट कंप्लीट केले. 500 प्रोजेक्ट म्हणजे 100 प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शनचे, 250 ते 300 प्रोजेक्ट डिझाईन कन्सल्टन्सीचे आणि 100 ते 125 प्रोजेक्ट इंटेरियरचे. असे टोटल मी 500 प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शनचे आज मी म्हणू शकतो की मी कंप्लीट केले. आज ह्या सगळ्या गोष्टी करत असताना याच्या मागे खूप चॅलेंजेस आले, खूप अडचणी आल्या. मार्केटमध्ये काही एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टर होते, एक्झिस्टिंग इंजिनियर होते की ज्यांना चांगला अनुभव आहे, जे चांगल्या युनिव्हर्सिटीतून पास आउट आहेत. पण मी हा कधीच विचार नाही केला की मी त्यांना कसं काय टॅकल करू. जर मी त्यांचा कधी विचारही मनात आणला नाही. मी फक्त विचार करायचा की मी काय करू शकतो. समोर माझ्या किती जरी मोठा बिल्डर असू किंवा किती मोठा कॉन्ट्रॅक्टर असू किंवा किती मोठा आर्किटेक्ट असू, आपण ठरवलं ना आपण ही सर्व्हिस प्रोव्हाइड करायची तर ते आपण आपल्या पद्धतीने करू. आपण त्यांना म्हणायला जायचं नाही की बाबा मला तुम्ही काहीतरी हेल्प करा. ज्यावेळेस आपण हेल्प करायला जातो त्यावेळेस आपल्या खाली दाखवायला बघतात. तर मग आता ह्या गोष्टी करत असताना सुरुवातीला मी मार्केटिंग कशी
केली, हा एक मी तुम्हाला मुद्दा सांगणार आहे. ऍक्च्युली मार्केटिंगचा त्यावेळेस एवढं काही जास्त ट्रेंड नव्हता, जसं की आता सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, तर त्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या जास्त आणि त्याचं जास्त माहिती नव्हती कोणाला जास्त. मग मी काय करायचो की बाबा आर्किटेक्टच्या ऑफिस मध्ये जेव्हा जॉब करायचो त्यावेळेस मी त्या आर्किटेक्टनी मला जे मला ते आर्किटेक्ट भेटले होते त्यांनी मला एक ऍज अ बिझनेस पार्टनर म्हणून एक बेसिक अमाऊंटला कन्सिडर केलं होतं की विजय तू तुझ्या लेवलला मार्केटिंग कर आणि जे काही प्रोजेक्ट येतील ते आपण शेअरिंग करूया. म्हणजे तो जो एक क्षण होता तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट होता आणि तो मी ओळखला आणि तो डिसिजन घेतला मी पुढे. जर मी त्या केस मध्ये म्हटलं असतं सर माझी डिग्री नाहीये, मी कसं काय कन्स्ट्रक्शन मध्ये काम करू की मी किंवा कसं काय आर्किटेक्ट डिझाईन बनवू, तर ह्या गोष्टी तुम्ही विचार न केला पाहिजे. विचार तुम्हाला जर तुमची इच्छाशक्ती आहे ना किंवा तुम्ही करू शकताय तर तुम्ही तो डिसिजन घेतला पाहिजे क्विक. त्यांनी मला म्हणजे माझ्याकडे मार्केटिंगची आयडिया नसल्यामुळं त्यांनी मला सांगितलं तू काय करू शकतो. मग त्यांनी मला सांगितलं तू A4 साईजचे प्रिंट आउट काढ ज्याच्यावरती असले बांधकाम नकाशे काढून मिळतील. मग त्या प्रिंट आउट A4 साईजला काढून आमच्या एरियामध्ये त्यावेळेस डेव्हलपमेंटचा पार्ट खूप चांगला चालू होता आणि त्या गोष्टी जसं की नाईटला मी संध्याकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत ह्या प्रिंट एकटाच रात्रीचा चिटकवत फिरायचो. मग असं नाही की लगेच त्याचा रिझल्ट 2 दिवसात 4 दिवसात येणार, त्याचा रिझल्ट मला 2 महिने 4 महिने 6 महिने पण हळूहळू रिझल्ट यायला लागला. मग मी मार्केटिंगचा पार्ट थोडा अजून वाढवायला चालू केला. मग A4 साईजचा मी एक बोर्ड साईज वर आलो, 3x4 ची साईज जी आहे आपली बॅनरची, मग बॅनर्स लावायला लागलो. थोडं त्याच्यातून माझी मार्केटिंग व्हायला लागली, मला त्यातून प्रोजेक्ट मिळायला लागले. मी ते प्रोजेक्ट जे आहेत कारण मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी एकटा करू शकतो डिझाईनचे प्रोजेक्ट. मग मी त्या आर्किटेक्ट सरांनी मला जो पर्सेंटेजचा पार्ट दिला होता मी पूर्णपणे प्रोजेक्ट तो त्यांना हँडओव्हर करायचो आणि ते प्रोजेक्ट पूर्णपणे कस्टमरला हँडओव्हर करायचे. ऍज अ मी तिथं सेल्स अँड मार्केटिंगचा पार्ट बघतो असं म्हणता येईल. एक सेल्स कंपनीला आणण्याचं काम करत होतो. पण तो सेल्सचं काम करत असताना मला बेसिक कन्स्ट्रक्शनची जी आवड निर्माण झाली होती त्याच्यामुळे मला ते राहवलंच नाही. मला वाटलं की जर आपण सेल्स आणू शकतो तर आपण प्रोजेक्ट एक्झिक्युशन करू शकतो आणि त्या प्रोजेक्ट कसं एक्झिक्युशन करायचं याचा एक्सपिरियन्स मी स्वतःच्याच घरावरती केला होता. त्याच्यामुळं हे सगळं मार्केटिंग करत प्रोजेक्ट झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, एरियामध्ये चांगलं नाव झाल्यानंतर आता म्हणजे मागच्या 4 वर्षापूर्वी 4 ते 5 वर्षापूर्वी माझ्याकडे असं मला वाटलं की आता माझ्याकडे डिग्री पण आहे, आता माझ्याकडे नावही आहे आणि माझ्याकडे काही एक्झिस्टिंग कस्टमर पण आहेत, तर अजून मी काहीतरी मोठी उडी घेतली पाहिजे. मग मी स्वतःचं ऑफिस स्टार्ट केलं. ऑफिस मी सुरुवातीला रुरल एरियात स्टार्ट केलं. रुरल एरियात ऑफिस जे आहे माझं साधारण 250 ते 300 स्क्वेअर फूटचं ऑफिस होतं. त्या ऑफिसमध्ये मग मला एकट्याला काम करणं सगळं शक्य नव्हतं म्हणून एक इंटर्न मी हाताशी ठेवला. मग तो इंटर्न्सला गाईड करून मी त्याच्याकडून डिझाईन करून मी फायनल चेक करून मी पुढे क्लायंटला प्रोव्हाइड करत गेलो आणि ह्याच्यातून मला मग वन बाय वन कस्टमर भेटत गेले. कस्टमर जसे जसे भेटत गेले तसं एरियातलं नाव मोठं झालं. नाव मोठं झाल्यानंतर मी साइड बाय साइड एक्झिक्युशनचा पार्ट पण स्टार्ट केला होता. मग जसं डिझाईन होईल तसं लगेच एक्झिक्युशन मीच करून द्यायचो क्लायंटला. ह्याच्यातून अजून एक मोठा ट्रस्ट बिल्ड झाला की बाबा हा व्यक्ती प्लॅन पण स्वतःच करतोय, कन्स्ट्रक्शन पण स्वतःच करतोय आणि चांगल्या उत्तम दर्जाच्या क्वालिटीमध्ये करतोय, तर आपण ह्याच्याकडूनच काम केलं पाहिजे. मग मला माउथ पब्लिसिटी एक अशी गोष्ट आहे की तिथं तुम्हाला कस्टमरला जास्त कन्व्हिन्स करायची गरज लागत नाही. मग त्याच्यातून मला भरपूर माउथ पब्लिसिटी प्रोजेक्ट भेटत गेले. प्रोजेक्ट भेटत गेल्यानंतर मी 5 वर्षात जेवढे प्रोजेक्ट केले किंवा जेवढा मी टर्नओव्हर केला त्याच्या 10 पट म्हणता येईल मी प्रोजेक्ट मागच्या 2 वर्षात केला. आणि तो कसा केला तेही तुम्हाला सांगतोय. मी विचार केला की आपण आता ह्या एरियामध्ये प्रॉपर आता सेट झालो तर आपण आता थोडं जिओग्राफिकल आपलं लोकेशन वाढवलं पाहिजे. मग मी जे काही 5-10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये काम करत होतो मी माझ्या कामाची रेडियस 50 किलोमीटर केली. 5च्या पुढे डायरेक्ट 0 केला. म्हणलं ठीक आहे आपल्याला 50 किलोमीटर जाण्यासाठी 1 तास लागल, पण आपण आता 5 किलोमीटर मध्ये 5 लोकांची कामं करतोय तर 50 किलोमीटर मध्ये जाऊन आपण 50 लोकांची कामं करू शकतो. मग त्या केस मध्ये मी माझं ऑफिस रिलोकेट केलं मगरपट्टा पुणे येथे, जे आता माझं ऑफिस 600 स्क्वेअर फूटचं आहे आणि आता माझ्याकडे 10 लोकांची ऑफिसची टीम आहे आणि साईटवरचे लेबर्स वगैरे मिस्त्री पकडून 200 लोकांची साईटची टीम आहे. आज
माझा कॉन्फिडन्स ह्या स्टेजला आहे की जो आता मी मागच्या 5 वर्षात 5 कोटीचा टर्नओव्हर करत होतो तो मागच्या 2 वर्षात मी 25 कोटीवरती टर्नओव्हर घेऊन आलोय. आणि येणाऱ्या काळामध्ये माझं विजन आहे की मी ते 2 वर्षामध्ये 10x ने अजून ग्रो करेल. म्हणजे नेक्स्ट इयरला माझा बिझनेस हा 25 चा मी 250 कोटीला घेऊन जाईल आणि त्याच्या नेक्स्ट इयरला परत 10x ने मी तो 2500 कोटीला घेऊन जाईल. हा कॉन्फिडन्स आज मी तुम्हाला सांगू शकतो. येत्या काळामध्ये मी माझी फर्म आहे इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला, ह्या कन्स्ट्रक्शन वाला मी एक्सपर्टच्या विचारात आहे की मी माझी फ्रँचायझी कशी देऊ शकतो. आणि मागच्या 8 दिवसापूर्वी आम्ही ज्या ट्रायल घेतला तर माझी ऍडव्हर्टाइज पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 लाख लोकांनी बघितली आणि त्यातल्या 2000 लोकांनी मला अप्रोच केलं की सर आम्हाला तुमची फ्रँचायझी पाहिजे. जर आज तुम्ही बघितलं तर कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये कोणाचीच फ्रँचायझी नाहीये. जे आहेत ते टॉप हाय क्लास बिल्डर म्हणता येईल ते पूर्णपणे डेव्हलपमेंट वरती फोकस करतायत आणि जे ट्रॅडिशनल कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते फक्त रेग्युलर हातामध्ये 2-4 प्रोजेक्ट आहेत ते करण्याचा प्रयत्न करतायत. पण टॉपचा बिल्डर मिडल सेगमेंट लेत नाही किंवा बॉटमचा कॉन्ट्रॅक्टर मिडल सेगमेंट लेत नाही. तो मिडल सेगमेंट मी फिल करण्याचा विचार करतोय आणि त्याच्यासाठी मला खूप टीम मेंबरची गरज आहे. त्याच्यासाठी येत्या काळामध्ये मी टीम मेंबर्सही वाढवतोय. आता ह्याच्यामध्ये बिझनेसचे जे चॅलेंजेस होते ते अशा प्रकारचे चॅलेंजेस होते की माझं मूळ गाव बाहेरचं मराठवाड्यातील असल्यामुळे मी पुण्यात राहतोय. मग पुण्यात राहणारे स्थानिक लोकांच्या नजरेत कधी बाहेरचा माणूस खुपतो. मग त्याचप्रमाणे त्यांना वाटायचं अरे बाहेरून आलाय आपल्या इथे प्रोजेक्ट करतोय आपल्याला प्रोजेक्ट भेटत नाहीये. पण मी ह्या कुठल्या गोष्टीला हार न मानता मी त्यांना टॅकल करून पुढे गेलो. मी त्यांना एकच काय गोष्ट सांगितली की तुम्ही तुमच्या टॅलेंटवरती प्रोजेक्ट मिळवा, मी माझ्या टॅलेंटवरती प्रोजेक्ट मिळवतोय. मला आता जे मी तुमच्याकडे जे एंटरप्रेन्योर्सच्या नजरेने बघतोय की तुम्हाला उद्या प्रत्येकाचं आज हेच स्वप्न आहे की मी एंटरप्रेन्योर झालं पाहिजे, मी बिझनेसमॅन झाला पाहिजे. आयुष्यभर कुणाला जॉब करायचा नाहीये. आज गव्हर्नमेंट जॉब वालाय तोही म्हणतोय मला बिझनेस करायचंय. प्रत्येकाचं हे आहे की मला बिझनेस मध्ये जायचंय. जर तुम्हाला बिझनेस मध्ये जायचंय ना तर मित्रांनो तुमचं प्रेझेंटेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे. तुमच्या प्रेझेंटेशन वरती तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकता आणि कुठल्याही गोष्टीचा जर तुम्ही विचार भविष्यात करणार असाल तर त्याचे ऍक्शन क्विक घ्यायला सुरुवात करा. म्हणजे 1 वर्षभर 2 वर्षभर 3 वर्षभर विचारच करत बसलो तर तो विचार संपून जातो. पण मी असंही तुम्हाला म्हणणार नाही आता तुम्ही इंजिनिअरिंगच्या 3rd इयर लास्ट इयरला असाल पण मी असंही म्हणणार नाही तुम्ही उद्याच एंटरप्रेन्योर व्हा किंवा उद्याच तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करा. तुम्ही पहिलं तुमच्या इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप करा वर्षभर 2 वर्षभर. म्हणजे तुमच्या इंडस्ट्रीचा पहिला खोल अभ्यास करा 1-2 वर्ष आणि मग तुम्ही स्टार्ट करा की बाबा तुम्हाला वाटतंय की नाही मी आता कॉन्फिडन्स मला आलेला आहे मग मी ह्याच्यामध्ये बिझनेस स्टार्ट करू शकतो. त्या केसमध्ये तुम्ही बिझनेस मध्ये या. कारण बिझनेस ही अशी गोष्ट आहे एकदा तुम्ही त्या बिझनेस मध्ये लूप होल्स आले तुम्हाला तर तुम्ही ते भरू नाही शकत लवकर. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा तुमच्या कॅपॅबिलिटीज ओळखून तुम्ही ते स्ट्रॉंगली कन्सिडर करा की हा आता ह्या 2 वर्षात मला फुल कॉन्फिडन्स आले आता मी बिझनेस करू शकतो. त्यावेळेसच तुम्ही बिझनेस मध्ये या आणि फुल स्ट्रॉंग प्रिपेअर करून या. अर्धवट प्लॅनिंग करून येऊन फसण्यापेक्षा टोटल प्रॉपर प्लॅनिंग करून आलेलं कधी बेटर आणि प्रॉपर प्लॅनिंग आलेला व्यक्ती कधी फसत नाही. आणि आज आपल्याला एक सगळ्यात मोठी एक अशी संधी आहे की जो तुमचा बिझनेस ग्रो आणि तुम्हाला ग्रो करण्यासाठी तो म्हणजे सोशल मीडिया. तर सोशल मीडियाचा तुम्हाला जमत तेवढा चांगला फायदा करून घ्या. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल. जर तुम्हाला 5 वर्षानंतर युट्यूब चॅनल खोलायचा आहे ना तर तो तुम्ही आजच तो स्टार्ट करा. आजच त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन स्टार्ट करा. जर तुम्हाला उद्या कन्स्ट्रक्शन मध्ये यायचंय ना तर तुम्ही आजच तुमचं फर्मचं नाव डिसाईड करा. आजच तुमचं अकाउंट ओपन करा. आजच त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन काहीतरी इन्फो द्यायला चालू करा की बाबा मी कन्स्ट्रक्शनच्या आता लास्ट इयरला आहे पण मी येत्या काळात येतोय. करा, इंट्रोड्यूस करा. ते 5 वर्ष तुम्हाला एकदम सांगायला भारी वाटेल हा मी 5 वर्षापूर्वी चॅनल चालू केला होता किंवा मी 5 वर्षापूर्वी अकाउंट केलं होतं. तर तो एक तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट होत राहील. आणि ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की नाही मी याच्यावरती काहीतरी डेली पोस्ट केली पाहिजे. त्या पर्पजने तरी तुम्ही ऍटलीस्ट त्या जे तुम्हाला करायचंय त्या गोष्टीकडे तुम्ही डेली बघाल. जर तुम्हाला आयटी कंपनीत तुम्हाला समजा एखादं डेव्हलपर बनायचंय तर त्या डेव्हलपरसाठी काय रिक्वायरमेंट लागतात तर त्या बघायला तुम्ही आजच स्टार्ट करतात. तसं कुठल्याही गोष्टी तुम्हाला जर फ्युचर 5 वर्षात करायचंय तर ते तुम्ही माझं म्हणणं आहे जरी तुम्ही जॉब करत असाल ना तरी ते स्टार्ट करा. जॉब तुमचा 2 वर्ष 3 वर्ष काय जो तुम्हाला करायचं तो कंटिन्यू चालू राहू द्या.
पण तुम्ही हे जे छोटं रोपटं लावलेलं आहे ते कंटिन्युअसली तुमचं चालू ठेवा पाठीमागून. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण जॉब करतो आणि मग तिथून पुढे विचार करतो की हा आता मी स्टार्टअप करतो, पण स्टार्टअप त्यावेळेस करणार त्यावेळेस आपल्याला एकतर पूर्णपणे बिझनेस कडे तरी फोकस करावं लागेल, स्टार्टअप कडे किंवा आपल्या जॉब कडे. या दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम लगेच स्टार्ट करणं पॉसिबल होत नाही. तर तुम्हाला दोन्ही गोष्टी इनिशियल स्टेज पासून चालू केले पाहिजे. तुमचा जॉब आहे तुम्ही चालू ठेवा आणि तुमचं असं नाही की 100% द्या, तुमचं 95% तुम्ही तुमच्या जॉबला द्या आणि 5% तुमच्या स्टार्टअपला द्या. पण तेच ज्यावेळेस 5% तुमचं 50% कडे येईल त्यावेळेस तुमचा कॉल राहील हा 5 वर्षांनी की हा माझा हा बिझनेस आहे, हा तर मला वाटतं की हा चांगला स्ट्रॉंगली चालू शकतो. तर तुम्ही तो 100% पुढे वर्कआउट करू शकता जॉब स्विच करून. हा ह्याच्यातून एक असा एक तुम्हाला मुद्दा मला सांगा वाटतो की जे तुम्हाला शांततेच्या काळात जे तुम्हाला आता कष्ट करावं लागणार आहे ते तुम्हाला युद्धाच्या काळात कमी रक्त तुम्हाला ओतावं लागेल किंवा व्हावं लागेल. कारण आता तुमचा शांतीचा काळ आहे. तुम्ही आता माझ्या अंदाजे 20, 21, 22 वर्षाचे असाल. तुमच्याकडे अजून 5 वर्ष आहेत तुमच्या करिअरचे. तुम्ही आता बिझनेस स्टार्ट केला, फेल गेला तरी तुम्हाला काही फरक नाही पडणार, कारण तुमचे आई वडील तुमच्या पाठीमागे आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही एक कौटुंबिक ह्याच्यामध्ये अडकता त्याच्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही. तर माझं तुम्हाला एक सजेशन राहील, तुम्हाला जे काही फ्युचरमध्ये स्टार्टअप करायचं असेल, म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो, बाकीचे स्टार्टअप्स किंवा बाकीचे करिअर गायडन्स वाले टीचर्स काय सांगतील किंवा काय सांगत असतील ह्याचा विचार मी नाही करत. मी तुम्हाला एक पॉईंट सांगू शकतो, जर तुम्हाला येत्या काळामध्ये एंटरप्रेन्योर बनायचं असेल तर तुम्ही 20 ते 25च्या दरम्यानच ट्रायल घ्या. 26, 27च्या नंतर थोडे मग तुमचे पेशन्स पण कमी होतात आणि तुम्हाला वाटतं की लगेच रिझल्ट भेटावं, पण लगेच कुठल्या बिझनेसमध्ये रिझल्ट भेटत नाही. तर तुमच्याकडे 5 वर्ष तुम्ही तुमचा जॉब, तुमचा फोकस जे काय असेल ते कंटिन्यू चालू राहू द्या. पण जर तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप मध्ये 100% यायचंय तर तुम्ही कुठेतरी एक छोटी सुरुवात करा. ती छोटी सुरुवात तुम्हाला वाटणार नाही कधी 5 वर्ष होऊन गेले. ऍक्च्युली मी माझी कंपनी 2018ला प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रेशन केली. मला लोक म्हणायची अरे तुझा एवढीसा छोटासा स्टार्टअप आहे, तुला काय गरज आहे प्रायव्हेट लिमिटेडची, काय गरज आहे प्रायव्हेट लिमिटेडची. पण आज मला फुल्ली कॉन्फिडन्सली सांगते तर माझ्या कस्टमर्सला की माझी कंपनी 5 वर्ष जुनी आहे. माझी कंपनी ही प्रोप्रायटर किंवा LLP नसून ही प्रायव्हेट लिमिटेड आहे. कारण प्रायव्हेट लिमिटेड ज्यावेळेस तुम्ही बघता कंपनीकडे त्यावेळेस समोरचा व्यक्ती हा एकदम प्रोफेशनल तुमच्या कंपनीकडे बघतो. जर तुमची कंपनी LLP किंवा प्रोप्रायटरशिप वरती असेल तर त्याला वाटतं नाही छोटी कंपनी काय यांच्याकडे काम करायचं. आज माझ्याकडं जरी माझा अनुभव 5, 6, 7 वर्षाचा असेल तरी माझ्याकडे कस्टमर आज 10-15 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंग बघतात. कारण मी तसं त्यांना प्रेझेंट करतो. तेवढ्या मी गोष्टी गेन केल्यात, तेवढ्या प्रॅक्टिकल गोष्टींवरती अभ्यास करून त्या गेन केलेत. आता मी हे चुकीचं म्हणजे राहील की मी तुम्हाला सांगतो की मी पूर्ण जे आफ्टर ड्रॉपआउटचं कॉलेज मी एक्सटर्नल केलंय. आता तुम्हाला मी म्हणणार नाही तुम्ही एक्सटर्नल करा, पण मी माझं पूर्ण इंजिनिअरिंगचं म्हणजे सेकंड इंजिनिअरिंग म्हणते माझी. फर्स्ट इंजिनिअरिंग मेकॅनिकल, सेकंड इंजिनिअरिंग सिव्हिल. तर सेकंड इंजिनिअरिंग मी पूर्ण एक्सटर्नल केलेली आहे. आणि जरी मी एक्सटर्नल केली तरी आज मी सक्सेस आहे. म्हणजे हे तुम्हाला मी ठामपणे सांगू शकतो. तुम्ही 100% तुम्ही 100% अभ्यास करताय, तुम्ही 100% तुमचं जॉब असेल, बिझनेस असेल, फोकस करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस कसं व्हाल हे बघा. कारण आज जर तुम्ही समाजात बघायला गेले ना तर तुम्हाला लोक विचारणार नाहीत की तू कुठल्या कॉलेजचा पास आउट आहेस किंवा किती तुला मार्क्स आहेत, तुला विचारतील तू किती सक्सेस आहेस. हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. ऍक्च्युली फील्ड काय मॅटर नाही करत, जे तुम्हाला कुठल्याही बिझनेस मध्ये जायचे ह्या गोष्टी फॉलोच करायच्या. हे मॅटर नाही करत की मी वेगळ्या डिपार्टमेंटचा आहे, मी वेगळ्या डिपार्टमेंटचा आहे. आज माझ्या बरोबर जे मुलं मेकॅनिकल इंजिनियर पास आउट झालेत, आमची जवळपास 120 मुलांची इंटेक होती. आज एकही मुलगा मेकॅनिकल फील्ड मध्ये जॉब करत नाही. कोण IT मध्ये जॉब करतोय, कोण सिव्हिल मध्ये जॉब करतोय, कोण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जॉब करतोय आणि कोण शेतातही काम करतोय. आणि शेतामध्ये पण चांगले बिझनेस त्यांनी ग्रो केले, क्रॉप केअर, इम्पोर्ट एक्सपोर्ट. त्यामुळे फील्ड कुठलीच मॅटर नाही करत. लास्ट इयरचे कोण आहे स्टुडंट? 3rd इयर सगळे 3rd इयर ओके आहे. अजून तुमच्याकडे 1 वर्ष आहे. तर त्या 1 वर्षात अजून डिसिजन घ्या की मला काय करायचंय.
म्हणजे तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही जॉबच करा 100%. आणि जर बिझनेस मध्ये यायचं असेल तर एक सुरुवात करा. मी सांगेल, जर तुम्ही विचार कराल मी जॉब 5 वर्ष करा 6व्या वर्षी स्टार्टअप करत, तर ते शक्य होत नाही मित्रांनो. तुम्ही कुठेतरी छोटीशी सुरुवात करा जॉब करत करत, असं नाही फुल टाइम, पण छोटी सुरुवात करा, एवढंच सांगत. थँक्यू. आणि आज या ठिकाणी मला तुमच्या कॉलेजनी आणि तुम्ही बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा सर्वांचे आभार व्यक्त करतो.